अभिनेत्री माधवी निमकरने आजवर अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. तर तिच्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालिनी या भूमिकेला प्रेक्षकांचं जास्त प्रेम मिळालं. तिची ही भूमिका तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरली. तर आता मुंबई टाइम्सशी बोलताना ती निगेटिव्ह भूमिका का स्वीकारते याबद्दल तिने सांगितलंय. माधवी म्हणाली, मला मालिकेत सुरुवातीलाच नकारात्मक भूमिका मिळाली. नंतर मला त्याच्या भूमिका आवडायला लागल्या. कारण सोज्वळ भूमिका करताना अभिनयाला मर्यादा असतात. त्याचवेळी वारंवार ग्लिसरीन घालणं, रडणं त्रासदायक आहे हे खरंय. ग्लिसरीनचे देखील अनेक प्रकार आहेत. त्या दृश्यात किती रडायचंय, डोळ्यातून पाणी डबडबायला हवं असेल तर अमुक ग्लिसरीन, कमी पाणी हवं असेल तर तुपांजन, असे अनेक प्रकार यावेळी वापरावे लागतात. म्हणूनच निगेटिव्ह भूमिका करणं मला योग्य वाटतं. माधवीने आजवर हम तो तेरे आशिक है, स्वप्नांच्या पलीकडले यासारख्या मालिकांमध्ये काम केलंय. पण सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतल्या तिच्या शालिनी या निगेटिव्ह भूमिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. तुम्हाला माधवीचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.